तो विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू, आणि ज्या पदार्थास त्याने दाखविले त्यास ज्ञेय समजू. ज्ञाता ज्ञानाने, कर्ता कर्माने, भोक्ता भोग्य आणि दृश्य द्रष्टा आणि दर्शन, हे सगळं त्रिपुटी असं. या त्रिपुटी करता कोणीतरी दिवा प्रकाशमान असला पाहिजे, नाही तर त्रिपुटी काम करू शकत पुढे. जेव्हा हा ज्ञाता ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशाचा व्यवहार होतो तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. म्हणून ज्या अर्थी आपल्याला एक दृश्य पदार्थ दिसते त्या अर्थी प्रकाशन करणारा आत्मा काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. आत्माच नाही तर ज्ञान होऊ शकणार नाही. नाही का? मग त्याच्यात बीजच नाही आले तर सगळे कार्यक्रम काय होते, बंद पडते. म्हणजे सगळं कुणावर अवलंबून आहे, आत्म्यावर. कारखाने चालते कोणावर अवलंबून, विजेवर. रेल्वे चालतात कोणावर अवलंबून, विजेवर. सगळं कसं. एखाद्या दवाखान्यामध्ये फोटो काढायची असली तर काय पाहिजे, वीज. लाईन गेली म्हणजे काहीच मग विजेच्या ठिकाणी आत्मा समजायचा, कोणाच्या ठिकाणी विजेच्या टीव्ही चालतो कुठपर्यंत, वीज आहेत. वीज गेली तर बंद. लहान पोरं विचारतात, म्हणलं आता का दिसत नाही, बापालाही उत्तर देता येत, अरे उत्तर देतात नाही. इतकं ज्ञान आहे का बापाच्या ठिकाणी? इतकं सांगल्यावर वीज गेली, काय गेली नाही. वीज कशी गेली? जाऊ दे. तो मालविला तर पुढचा व्यवहार होणे शक्यच नाही. दिवा विजला तर व्यवहार होत नाही, पुढचा व्यवहार होणार नाही. साध्या आत्म्याचा आवाज गेला तर प्रेतभाव, कोणता भाव, प्रेतभाव. प्रेताला डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकत नाही. म्हणजे एखादा असं प्रेत पडलं असलं मग ते लहान पोरं बाळ असतात, बाबा बाबा, आता बाबा कसा बोलत नाही, आता बाबा काय करत बोलत नाही. आणि मग ते प्रयत्न येत असतात. मग ते लहान पोरं म्हणतात, मला नेल्याशिवाय कोणी जात नव्हते, तुला काय मसाल दृष्टांत सांगतो. की सगळे व्यवहार नाही. बंद. त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता, साभास अंतकरण वृत्तीरूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. साक्षी काय असला पाहिजे, ज्या अर्थी व्यवहार होतो त्या अर्थी प्रकाश काय केला पाहिजे, मानला पाहिजे. व्यवहार होऊ शकणार नाही. साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटींचा व्यवहारच होणार नाही. दिवा भिजला, व्यवहार सगळे काही आवरण नावाचा दोष असतो नाही का. जोपर्यंत सूर्य उगत नाही तोपर्यंत व्यवहार होऊ शकत नाही. लोकचेष्टा समजतात, जैसा निमित्त मात्र का 9व्या अध्यायामध्ये आहे ना ज्ञानाचं. मग व्यवहाराला काय होत असते, सुरुवात होत असते. प्रकाशच नाही तर व्यवहार होऊ शकत नाही. यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच, अर्थात रज्जुज्ञान कालीही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले. म्हणून त्रिपुटीचं प्रकाशन करणारा आत्मा काय केला पाहिजे, तुम्हाला मी बाणत नाही ते मानात भा. आंधळ्याने म्हटलं मी सूर्य काय करीत नाही, मान का द्वा, डोळा माणूस म्हणते मान असला नको म्हणून. तुझ्या मान्यावरती सूर्य काय नाही, अवलंबन नाही. म्हणून साक्षी काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून रज्जुज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहे, म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो हे सिद्ध झाले. म्हणून काय होते, सर्पज्ञान अधिष्ठान ज्ञानाने दोन्ही काय होतो, नाश. सर्पाचाही नाश होतो, पुन्हा पुन्हा सर्पज्ञानाचा ज्ञानाचा काय होतो, नाश होतो. सर्प ज्ञान कसं करतात, विना ब्रह्मज्ञानाशिवाय
दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. तुम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर कोणाचं घ्या ज्ञान अधिष्ठान कशा करता चालत आहे. त्यामुळे सकल दुःखाची निवृत्ती करता काय काय त्याच्याकरता एक प्रकार नसून भासते का खरोखरच दुःख आहे का नसून भासते. मन दुःख काढलेलं अध्यस्त आणि अध्यस्त पदार्थाच्या निवृत्ती करता काय पाहिजे अधिष्ठान. अधिष्ठान कोण आहे विना ब्रह्मज्ञानाशिवाय ब्रह्माशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. एवढ्याकरता हे प्रकरण आहे. कशाकरता आहे विना ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. कोणतं ज्ञान पाहिजे पहिलं काय दिलं होतं आत्माच किम स्वरूप आहे आनंद स्वरूप. आणि आता हे दुसरं उत्तर काय सकल दुःखाची निवृत्ती. त्याच्याकरता कोणाचं ज्ञान पाहिजे ब्रह्माचं हे सिद्ध करणं. एवढ्या करता हे सरपंचाचं ज्ञान सरपंचाचं ज्ञान. सर्पाकरता सर्प टाकायचा आहे का तो सर्प कल्पित आहे दोरीचं ज्ञान काय होते निवृत्ती. सर्प का घेतलं मग दुःखाला काय आहे कारण म्हणून कोणाचं उदाहरण घेतलं सर्पाचं. मग संसार दुःखाला कारणीभूत आहे का सुखाला दुःखाला दुःखाला. मग सर्पाला सर्पाची उपमा ऐकूयाची तुम्ही सर्प हा विकार पाडला. त्या संसाराला कधी नदीची उपमा कधी झाडाची उपमा कधी सर्पाची उपमा असं देऊन त्याचं वर्णन करतात. अशा रीतीने अधिष्ठानं दोन नसून किती आहे आणि एखाद्या ज्ञानामध्ये सर्व दुःखाची काय होते दुःख सत्य नसून काय आहे याच्याकरता ख्याती प्रकरण. कोणतं प्रकरण हे विचार सांगायचं काय करायचं. हे जे विचार तुम्ही कोणताही वेदांताचा ग्रंथ शिका मग तो संस्कृतात असो कोणत्याही भाषेत असो ज्याचा विचार साकार झालेला आहे ना तर म्हणतो इथं आमचं फुगणंच केलेलं आहे नवीन काय आहे अधिक विचार आहे ना संपला का. मग आता जास्त वेळ नको तुमची काल जास्त वेळ घेतला होता जरा. आज किती वाजले 6 वाजले 6 वाजून 6 मिनिट. जास्त वेळ घेतला आपला थोडा. काल जरा थोडा वेळ झाला आपला. आधी 10 मिनिटं काय झालं तुम्ही कोण आहात जिज्ञेस आहे. 5-10 मिनिटं वेळ झाला तरी काय नाही चालत असते. उद्या कमी वेळात करू. श्री गुरुचरण सरोज